अंधारी में चुनावी माहौल अब पूरी तरह गर्मा चुका है। जिला परिषद और पंचायत समिति चुनाव को लेकर यहां एक बड़ी और जोश से भरी कैंपेन मीटिंग आयोजित की गई, जिसमें भारी संख्या में लोगों की मौजूदगी ने चुनावी समीकरणों को और दिलचस्प बना दिया। अंधारी में आयोजित इस बड़ी चुनावी सभा में विधायक अर्जुन खोतकर और विधायक अब्दुल सत्तार की मौजूदगी ने कार्यकर्ताओं और समर्थकों में नया उत्साह भर दिया। सभा में लोगों का जबरदस्त रिस्पांस देखने को मिला। अपने संबोधन में विधायक अर्जुन खोतकर ने जिले में हुए विकास कार्यों का जिक्र करते हुए लोगों से विकास के नाम पर समर्थन देने की अपील की। उन्होंने गांवों में पानी, सड़क, शिक्षा और स्वास्थ्य सुविधाओं को मजबूत बनाने के लिए आगे भी काम जारी रखने का भरोसा दिलाया। वहीं विधायक अब्दुल सत्तार ने स्थानीय स्वराज संस्थाओं की अहमियत बताते हुए कहा कि जनता की समस्याओं के समाधान के लिए जिम्मेदार और संवेदनशील नेतृत्व जरूरी है। उन्होंने कार्यकर्ताओं से अपील की कि वे गांवों के समग्र विकास के लिए एकजुट होकर काम करें। इस मौके पर पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता, उम्मीदवार और बड़ी संख्या में ग्रामीण मौजूद रहे, जिससे साफ संकेत मिला कि चुनावी प्रचार को इस बैठक से नई गति मिली है। इस चुनावी मुकाबले में अंधारी जिला परिषद गट से मंगलबाई केशव राव तायड़े, अंधारी पंचायत समिति गण से जया सतीश ताटे और बोरगांव सारवाणी गण से सुरेखा अंबादास शिंदे मैदान में अपनी दावेदारी मजबूत कर रही हैं। अब देखना होगा कि ये चुनावी उत्साह मतदान के दिन किसके पक्ष में नतीजे लेकर आता है। आज या सभेच्या निमित्ताने राज्याचे नेते आणि माझे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब, माझे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितरावजी बोटेकर, अंधारी जिल्हा परिषदेचे आमच्या उमेदवार मंगलबाई केशवराव तायडे, अंधेरी पंचायत समिती गणाचे आमच्या उमेदवार जयाताई सतीश ताठे, बोरगाव सारवाणी गणाचे आमच्या उमेदवार सुरेखाताई अंबादास शिंदे, खरं तर या तिन्हीच्या तिन्ही भगिनी उच्च शिक्षित आहे आणि या मतदारसंघाचा विकासात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, कारण की त्यांच्या पाठीमागं एक बलाढ्य ताकद माननीय सत्तार साहेबांच्या माध्यमातून उभा आहे। आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये एखादी मोटरसायकल खराब झाली तर मोटरसायकलच्या गॅरेजमध्ये घेऊन जातो, जीप खराब झाली तर जीपच्या गॅरेजमध्ये घेऊन जातो, परंतु हे सत्तार नावाचे गॅरेज असे, तुमची डीपी खराब झाली तरी गॅरेज हेच आहे, तुमचा रस्ता करायचा तरी गॅरेज, तुम्हाला बंधारे करायचे तरी गॅरेज। मग या राज्यामध्ये वेगवेगळे गॅरेज असताना तुम्ही एक गॅरेज फार चांगलं पाहिजे, ते सत्तार नावाचे गॅरेज, ज्याला आपण विकासाचे गॅरेज म्हणतो। जनतेशी असणारी त्यांची बांधिलकी म्हणतो। राज्यामध्ये एक आगळा वेगळा लोकप्रतिनिधी या मतदारसंघात तुम्हाला धनुष्यबाणाला म्हणतात, आणि धनुष्यबाण हा रामाचा बाण आहे।
आमचा जोशी इतक्या सुंदर शब्दामध्ये बोलला ना जोशी, हा प्रभू रामचंद्राचा वाहन आहे आणि सीतेच्या स्वयंवरामध्ये ठेवलेला तेच आणला मी इथे उचलो. तुम्ही अंदाजा लावा, इतकी पवित्र निशाणी, मी एकटा मुसलमान, हे बाकी सर्व शिवसेने हिंदू आहेत, पण तरी मी मुसलमान असून मी जातीवादी पार्टीमध्ये मी एकदम मन शांत आहे, काही ताण नाही. कारण की आपल्या मनामध्ये जातीवाद नाहीये. ज्यांच्या मनामध्ये जातीवाद आहे, ज्यांच्या पोटामध्ये काही वेगळा असतो, पोटामध्ये वेगळा असतो, अशा लोकांसाठी या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने जे आपल्याला एक अनमोल मताचा दान दिला, मतदानाचा अधिकार, ते धनुष्यबाणाला द्या. आणि त्या सभागृहामध्ये मी आणि अर्जुनराव शिवा कोणीही शेतकऱ्याचे प्रश्न मांडत नाही. मी तर आता घोषणा केलेली आहे का जितकी कर्जमाफी होईल 1.5 पटीने पैसे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक शेतकऱ्यासाठी 1600 कोटी रुपयाचं नियोजन करून देणार. 1600 कोटी. अर्जुन गाडे हे आपल्या बँकेचे चेअरमन आहेत. सर्व सत्ता आपल्याकडे आहे. उनके पिताजी आज नहीं है, नहीं तो वहां दुकान में बैठ के मेरी तकरीर, मेरा भाषण सुनते थे. ठीक है, एज के हिसाब से, लेकिन आपने जो भाषण में बताया कि मी दोनच शब्द बोलणार, एक विकासाचा वादा केशवदादा. वा, म्हणजे तुम्ही पहा माझा लक्ष किती बारकाईने असतं. हे जे आहे अर्जुनरावजी खोतकर साहेब, एक मुलुक मैदान, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, दलितांचे, पीडितांचे, या प्रश्नाला वाचा फोडणारा, विधानसभेमध्ये माझ्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून बोलणारा कोणी आमदार असेल तर ते आमचे मित्र अर्जुनरावजी खोतकर साहेब. विकासाच्या बाबतीत तर मी तुम्हाला सर्व बोललेलो आहे. विकास आम्ही करण्यासाठी 4 वर्ष माझ्याकडेच आहे. आमचे 4 वर्ष बाकीचे दुसरे हे 4 वर्ष त्यांच्याकडे आहे का? पहिले एक होता अवर्धन, गवर्धन आणि भोकरधन. राम रहीमची जोडी आम्ही काही करू शकतो. मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये विविध लोकांना न्याय देण्यासाठी सातत्याने हे जे वेळ आहे, मला अर्जुनराव बोलले अरे 4 वाजता कशी सभा होईल. मी म्हणलं तुम्ही चिंता करू नका, किती वाजता या. अर्जुन बाण काही इतकं सोपं आहे का? अर्जुनराव ज्या रथावर बसतात बाकी सर्व 0-0 आहे खाली. हे मी शब्द जे बोलू लागलो तालुक्यामध्ये निघाला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही चिंता करू नका, मी येईल. 32-33 वर्षावरची गोष्ट सांगतो. एक गुलाब शेठ बागवान होते आमचे, त्यांनी मी तुमच्याबद्दल बोलले होते. मला चांगली आठवण आहे का हे राजकारणाचे जे जुने लोक आहेत, त्या जुन्या लोकांनी जे जे शिकवलेलं आहे त्याची आपल्याला, आज मी सुनील पाटणी साहेबांचे वडील नाही आहे, पण हिंमत देणारा एक वयवृद्ध ज्या वेळेस गावात असतो, वयाप्रमाणे 92 वर्ष काही सोपे, 93 वर्षी गेले. 92-93 वर्ष जगणारा माणूस इतका सोपा नाही. हे सर्व केल्यानंतरही गावामध्ये आता आमच्या मित्रांनी सांगितलं, पहिले मला सांगितलं एक चांगली वेज द्या, टीव्ही दिली. मग सांगितलं एक चांगली ग्रामपंचायत द्या, टीव्ही आपण दिली. काही सांगितलं रोड द्या, रस्ते द्या, जे जे मागितलं, प्राथमिक आरोग्य केंद्र मागितलं ते दिलं. त्यानंतर डॉक्टरचे क्वार्टर मागितले तेही दिले. हे सर्व देताना एक रस्ता होता, मला चांगली आठवण आहे त्याची, आणि नदीचा पात्रही, आपल्या नदीच्या पात्रावर आता अर्जुनराव सांगितलं हे काय आहे पाण्याचा, तर मी म्हणलं हे आमच्या केशवराव पाटलांनी जे पाणी अडवलं आणि इकडच्या फुलाऱ्याची जिरवली त्याचा प्रतीक आहे. त्यालाही 7.5 कोटी रुपये आपण दिले. स्मशानभूमीला 30 लाख रुपये दिले. संदल रोड जो आणि पूल आहे ते रस्त्याचं काम त्याला 50 लाख रुपये दिले. जनावरांचा दवाखाना, पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा, अंगणवाडी, पेवर ब्लॉक, मी इतके कामं केली. तर
स्मशानभूमीचा आपला सुशोभीकरणाचा काम अजून अंतिम टप्प्यामध्ये आहे. काही काम झालेलं आहे, काही काम करायचं आहे. आणि त्यामध्ये बायपास एक राऊंडचा रस्ता आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, कारण की आम्ही तो रस्ता बाहेरचा पाहिला, बाहेरचा जो हाच रस्ता असेल जे आलो मी तो नवीन